माझी माऊली, अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली। हो हो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो, आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो, अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो। सीवुड धारावी मित्र मंडल और सीवुड धारावी महिला मंडल पिछले 25 वर्षों से बड़े उत्साह के साथ नवरात्रि महोत्सव का आयोजन करते आ रहे हैं। यहाँ अम्बे माता की भव्य मूर्ति स्थापित की जाती है और बड़ी श्रद्धा के साथ आरती की जाती है। पूर्व नगर सेवक संदीप सुतार और पूर्व नगर सेविका सलूजा सुतार सीवुड धारावी अनुभाग में हर त्योहार को बड़े उत्साह के साथ मनाते हैं और सभी धर्मों में समानता का संदेश देते हैं। यही कारण है कि हर दिन हजारों नागरिक अम्बे माता के दर्शन के लिए उमड़ते हैं। हालांकि अदालत के आदेश के अनुसार किसी कारण से यहाँ गरबा खेलने पर प्रतिबंध है, लेकिन गरबा के बजाय 10 दिनों के लिए अम्बे माता का भंडारा आयोजित किया जाता है। चूंकि देवी सीवुड रेलवे स्टेशन के ठीक बगल में स्थापित है, इसीलिए हर दिन हजारों भक्त देवी के दर्शन करने और देवी का प्रसाद खाने के लिए यहाँ मौजूद रहते हैं। मी सर्व जनतेला प्रथम नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्याही चॅनलला आमच्या मंडळाकडून शुभेच्छा देतो। सीवुड धारावी मित्रमंडळ हे गेली 25 वर्ष सातत्याने या नवीन नोडमध्ये सीवुड नगरात काम करत आले। यामध्ये नुसतं गणपती नाही, मग नवरात्री असेल, ईद असेल, क्रिसमस असेल, आंबेडकर जयंती असेल, दहीहंडी असेल, सर्व सण इतर सर्व जाती धर्माच्या नागरिक साजरे करत असतात। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट जेव्हा आमच्या कोर्टाने न्यायालयाने आमचं नवरात्री सगळ्यात मुंबईतली सगळ्यात मोठी दांडिया असणारा आमचा जो दांडिया होता तो बंद झाला न्यायालयाच्या म्हणजे काही कारणामुळे, तर आम्ही तेव्हापासून तो कार्यक्रम दुसरा राखला। आज 4-5 वर्ष आम्ही सातत्याने दररोज महाप्रसाद देतो, भंडारा म्हणजे नावाने दररोज महाप्रसाद देतो। आणि आमचं लोकेशन हे सुंदर एकदम स्टेशनच्या बाजूला असल्याने जास्तीत जास्त भाविक इथं जेवणाचा लाभ घेतात। आणि मला एक सांगायला बरं वाटेल का इथलं सर्वसामान्य माणूस असेल, सामान्य जनता असेल, की टावरमध्ये राहणारा माणूस असेल, म्हणजे एका लाईनमध्ये येऊन सगळं गुण्यागोविंदाने जेवणाचा आनंद घेतात। सीवुडमध्ये सीवुड धारावी मित्र मंडळ आणि सीवुड धारावी महिला मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे 2004 सालापासून इथे नवरात्री उत्सव आणि गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो। पूर्वी जेव्हा रस्त्यावर परमिशन होती, आमचं पूर्ण राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत दांडिया रास चालायचा आणि नवी मुंबईतला टॉप 1चा दांडिया रास म्हणून सीवुड धारावी मित्र मंडळाचं नाव लौकिक होतं। नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल, याच्या माध्यमातून सलग स्वच्छता आणि शिस्तबद्धता आणि विविध पारितोषिके या मंडळाला मिळालेली आहेत आणि त्याचं सातत्य नेहमी राहिलेलं आहे। अजूनही स्वच्छता शिस्तबद्धताच्या पद्धतीने आणि ह्या सर्व कायदेशीर बाबी पाळून हे सीवुड धारावी मित्र मंडळ हे नवरात्री उत्सव आणि गणेशोत्सव साजरा करीत असतं। या नवरात्री उत्सवामध्ये एक विशेष आम्ही आता 3-4 वर्षापासून दररोजच्या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। भाविक त्याचा मनापासून लाभ घेतात आणि सर्व भाविकांचं हे एक श्रद्धास्थान हे सीवुड धारावी मित्र मंडळातील गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवाचं मानलं जातं आणि लांबून लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात। नवरात्रोत्सव म्हटलं की स्त्री शक्तीचा जागर असतो, नेमकं तुम्ही कशा पद्धतीने हा सेलिब्रेशन करता?
नक्कीच नवरात्री उत्सव हा एक स्त्री शक्तीचा जागर आहे. इथे आमच्या महिला भगिनी आहेत. मित्र परिवार म्हणजे इथल्या पुरुष कार्यकर्त्यांच्या सोबतीने ह्या इथल्या सगळ्या महिला इथे कार्यरत असतात आणि विशेष योगदान त्यांचं असतं. दररोज देवीचे साज शृंगार करण्यापासून ते रात्रीचे भंडाऱ्याच्या आयोजनाच्या सर्व सहभागापर्यंत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही हे करत असतात आणि स्त्री शक्ती पीठ सूत हे वाचणं, दररोज ते विविध भजनं आयोजित करणं, हे विविध कार्यक्रम आयोजित करणं हे महिला वर्ग करत असतात. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा हार्दिक शुभेच्छा. आम्ही 2004 सालापासून हे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, इवन सर्व धर्म समभाव आमच्या मंडळाचा एक नारा आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे विविध प्रकारचे जेवढे सण येतात, क्रिसमस येते, ईद येते, आंबेडकर जयंती येते, त्या सगळ्यांचा उत्सव आम्ही करतो आणि आमचा मंडळ त्याबाबतीत सुशिक्षित आहे म्हणजे. आणि आमचा जो कार्यक्रम आहे आता या नवरात्रोत्सवचा, आम्ही 10 दिवस, आता ह्या वर्षी 10 दिवस आहे, तर भंडारा आम्ही दररोज ठेवतो आणि कमीत कमी 1200-1400 भाविक इथे येऊन महाप्रसाद घेत आहेत. माझं नाव जितेंद्र कोळी. मी यावर्षी या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला सोपलेलं आहे आणि मी माझी कार्य म्हणजे प्रणाली जरा अजून वाढवायची, मंडळाला अजून वरती घेऊन जायची आम्ही इच्छा जाहीर करतो. धन्यवाद.